श्रोते हो नमस्कार, दर्शक हो नमस्कार। गेल्या काही दिवसांपासून नव्हे गेल्या काही आठवड्यांपासून एक साधा सोपा सरळ संदेश वारंवार आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि तो म्हणजे हात साबणाने आणि पाण्याने स्वच्छ धुवा। 15 ते 20 सेकंद धुत राहा। त्याचबरोबर जर साबण आणि पाणी नसेल तर सॅनिटायझरचा वापर करा। खोकताना किंवा शिंकताना नाकावर रुमाल ठेवा, टिश्यू पेपर ठेवा आणि तेही शक्य नसेल तर हाताच्या कोपऱ्याच्या आतल्या बाजूला शिंका किंवा खोका, जेणेकरून हा संसर्ग इतरांपर्यंत पोहोचणार नाही। आता खरं सांगायचं तर या सर्व गोष्टी लहानपणी शिकवलेल्या या सवयी लावलेल्याच आहेत। मग वारंवार यावर बोलण्याची गरज आणि प्रयोजन हेच की कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चाललाय आणि हे संक्रमण आपण रोखता यावं आणि त्याचबरोबर यासाठी केलेली ही जी जनजागृती आहे। 30 जानेवारी 2020 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण भारतात आढळला। आजच्या मितीला कोरोनाचे जवळजवळ 11,000 रुग्ण आहेत। अर्थात यातले काही असे आहेत की जे बरे होऊन परत गेले, ज्यांची संख्या हजाराच्या वर नाहीये। पण तरी सुद्धा यासंबंधी जनजागृती व्हावी, लोकांपर्यंत याची माहिती मिळावी, यासाठी सह्याद्री वाहिनीवर आम्ही कोरोना विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। या कार्यक्रमात आम्ही तज्ञ मंडळींशी बोलतो, संवाद साधतो, काही प्रश्न विचारून त्यांची उत्तरेही घेतो। कोरोना रुग्णामध्ये आढळणारं एक विशेष लक्षण म्हणजे श्वासोच्छवासाचा त्रास होणं आणि यासंबंधी माहिती घेण्यासाठी आज आपण नक्कीच उत्सुक असाल। यासाठी आपण आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर नीलकंठ आव्हाड यांना। डॉक्टर नमस्कार। नमस्कार। डॉक्टर नीलकंठ आव्हाड यासंबंधी बोलायचं झालं तर हे सायन येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय येथे प्रोफेसर आणि रेस्पिरेटरी मेडिसिन डिपार्टमेंटचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत। रेस्पिरेटरी मेडिसिनमध्ये त्यांनी MD केलं आहे। गेली 30 वर्ष ते MD रेस्पिरेटरी मेडिसिन या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वैद्यकीय शिक्षक आहेत आणि गेली 33 वर्ष MBBS पदवीधारकांना शिकवत आहेत। इंडियन चेस्ट सोसायटी, इंडियन असोसिएशन ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ, इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन या संस्थांचे ते सभासद आहेत। अमेरिकन थोरॅसिक सोसायटी, युरोपियन रेस्पिरेटरी सोसायटी, नॅशनल कॉलेज ऑफ चेस्ट फिजिशियन यांचेही ते सभासद आहेत। न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन इथे एड्स, TB आणि पल्मनरी डायग्नोसिस आणि मॅनेजमेंट यासाठी त्यांना फोगार्टी इंटरनॅशनल पोस्ट डॉक्टरल फेलोशिप मिळाली होती। पल्मनरी क्रिटिकल केअर यामध्ये MD नंतर फेलोशिप कोर्स ते डॉक्टरांना शिकवतात। इंडियन चेस्ट सोसायटी बरोबर इंटेन्सिव्ह रेस्पिरेटरी केअर या विषयाचं 3 दिवसांचं राष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षणही देतात। आजपर्यंत डॉक्टर नीलकंठ आव्हाड यांनी 50 प्रेझेंटेशन आणि 16 पब्लिकेशन्स केलेली आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर। डॉक्टर, आम्हाला माहिती आहे की ही जी वेळ आहे त्यामध्ये तुम्ही खूपच व्यस्त आहात। सकाळी तुम्हाला फोन केला तेव्हा तुम्ही मीटिंगमध्ये होतात, तरी सुद्धा वेळ काढून आपण इथे आला आहात, याबद्दल नक्कीच आपले आभार। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण आपल्या दर्शकांना सांगू इच्छितो की कोरोनाबद्दलची थोडीशी माहिती आपण पुन्हा एकदा घेऊया। कोरोना म्हणजे काय, कोविड-19 म्हणजे काय आणि NCOV-19 म्हणजे काय, हे सगळं एकच आहे की ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत? नाही, कोरोना व्हायरस हे ॲक्च्युली हे पूर्वीपासूनच इन्फेक्शन करत असायचं, परंतु कोविड-19 हा नवीन प्रकार आहे। कोरोनाचे बरेचसे प्रकार आहेत, 5 ते 6 प्रकार आहेत, परंतु आपल्याला अलीकडे 2009 पासून 2012 आणि आता 2019 मध्ये जे आपल्याला व्हायरसेस म्हणजे समजलेले आहेत ते वेगळे व्हायरसेस आहेत। या दृष्टिकोनातून ते म्युटेटेड आहेत, म्हणजे त्यांच्या प्रोटीनच्या ह्याच्यामध्ये रचनेमध्ये फरक आहे, त्यांच्या इन्फेक्शन करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे। अशा रीतीने हा फरक जाणवल्यामुळे हे जे व्हायरसेस जे पूर्वी फक्त नाक आणि घशाचे आजार करायचे ते आता अगदी लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे फुफ्फुसापर्यंत पोहोचू शकतात। म्हणूनच त्याला कोविड-19 म्हणतात, कारण ते 2019 मध्ये आलं आणि एक नोवेल व्हायरस, नवीन व्हायरस, ज्याची अजून आपल्याला उमजत झालेली नाही की ते काय काय करू शकतं। परंतु आता बऱ्याचशा राष्ट्रामध्ये हे धुमाकूळ घालत आहे, त्याच्यावरून आपल्याला थोडीफार माहिती आता मिळायला लागलेली आहे। म्हणजे NCOV-19 म्हणजे न्यू
कोरोना व्हायरस अर्थात, बरं. आणि कोविड म्हणजे कोरोना व्हायरस डिझीज 19 नव्हे का? हो, बरोबर. पण कोरोना हा एकच विषाणू असतो की वेगवेगळे विषाणू आहेत या कोरोनामध्ये? ॲक्च्युली करोनाचे मी सांगितल्याप्रमाणे बरेचसे विषाणू आहेत. जसं आपल्याला 2009मध्ये आपल्याला एक इन्फेक्शन मिळालं, कळलं ना. त्याच्यानंतर 2012मध्ये मर्स, मिडल ईस्ट रेस्पिरेटरी व्हायरसेस नावाचं दुसरं इन्फेक्शन मिळालं कोरोनाचं. आणि आता हा 2019मध्ये आपल्याला हे वेगळं व्हायरस मिळालेलं आहे. त्यामुळे व्हायरसेसचे प्रकार आहेत हे. बाकी कोरोना व्हायरस हे सिंगल व्हायरस आहे, त्याच्यामध्ये म्युटेशन्स झालेले आहेत. ओके, याची लक्षणं कोणती, म्हणजे ह्याचं आजारपण जे येतं लोकांना, याची लक्षणं कोणती मग? आता कसं आहे की कोरोना व्हायरस कोविड-19 याबद्दल इतर राष्ट्राकडून जे काही आपल्याला माहिती मिळाली इतर रुग्णांच्या मध्ये, तर हे जे व्हायरस आहे ज्यावेळेला सौम्य प्रकारामध्ये आपल्यामध्ये दिसून येतं, तर त्याची लक्षणं म्हणजे साधारणपणे जसं सौम्य सर्दी होणे, सौम्य खोकणे, अगदी बारीक ताप येणे कधी कधी, हे साधारणपणे 3 ते 5 दिवस लक्षणं आपल्याला आढळली. तर आपण या काळामध्ये, ज्याला पॅन्डेमिक काळ म्हणतो आपण, संशय घ्यायला काय हरकत नाही. मग असं विचारायला हरकत नाही आता की आपण जे सांगितलं की अशी ही काही लक्षणं असू शकतात, तर मग संशयित रुग्ण म्हणजे काय? आता कसं आहे की संशयित रुग्ण म्हणजे असा रुग्ण की आंतरराष्ट्रीय प्रवास त्याने गेल्या 2 आठवड्यामध्ये केलेला आहे, ज्याला आपण संशयित रुग्ण म्हणू शकतो. ज्याला सर्दी, खोकला आणि साधारणपणे डोकेदुखी किंवा बारीक ताप आला तर त्याला आपण सस्पेक्ट करू शकतो. किंवा मग समजा आपण म्हणतो की हेल्थ केअर वर्कर, म्हणजे आरोग्य खात्यामधले जे कर्मचारी आहेत, त्याच्यामध्ये डॉक्टर्स येतील, नर्सेस येतील, त्याच्यानंतर इतर कर्मचारी येतील, वॉर्ड बॉय येतील, आयाबाई येतील, किंवा सफाई कामगार येतील, किंवा फार्मासिस्ट येतील, रेडिओलॉजिस्ट म्हणजे एक्सरेचे डॉक्टर्स असतील, किंवा टेक्निशियन जे एक्सरे काढतात, त्यांनासुद्धा याची बाधा होऊ शकते. आणि जर ह्या लोकांना अशी लक्षणे दिसून आली तर आपण त्यांना संशयित रुग्णाचं समजू शकतो. त्याच्याशिवाय आणखी महत्त्वाचं म्हणजे काही जे जास्त जोखम असलेले आजार, जोखमी आजार, जशी डायबिटीज, मधुमेह, ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर, किंवा तुमचा इस्केमिक हार्ट डिझीज, किंवा हृदयाचे विकार, शिवाय फुफ्फुसाचे इतर विकार जसे आस्थमा आहे, दमा आहे, COPD आहे, ब्रोंकिएक्टासिस नावाची बिमारी आहे, किंवा टीबीच्या आजारामुळे फुफ्फुसावर काही वन पडले असतील, तर अशामध्ये सुद्धा आपण संशय करू शकतो. तर हे काही रुग्ण आहेत ज्याच्यामध्ये आपण संशय घेऊ शकतो. बरोबर. पण आपण म्हणालात तशी काही लक्षणं ही फ्लू सारखी सुद्धा असतात, आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना दर्शको असं वाटतं की साधा फ्लू तर आहे, यामध्ये एवढं विचार करण्यासारखं काय आहे. तर त्यामुळे ते कदाचित टाळाटाळी करतात, अंगावरही काढायचा प्रयत्न करतात. पण सध्या परिस्थितीमध्ये हे कितपत बरोबर आहे? फ्लू आणि कोरोनामध्ये फरक जो काय? आता कसं आहे की फ्लू म्हणजे साधारणपणे इन्फ्लुएन्झा A आणि B व्हायरस असं समजलं जायचं. परंतु ह्या पॅन्डेमिकमध्ये किंवा महामारीमध्ये जास्तीत जास्त रुग्णांना अशा प्रकारची जर समजा लक्षणं आढळले तर आपण त्यांच्यामध्ये हे कोरोना व्हायरस आहे की नाही ते बघणं गरजेचं आहे. पण बऱ्याचदा 80%, बऱ्याचदा म्हणजे जवळजवळ 80% आपल्याला असं दिसून येतं की ह्या आजाराची काही लक्षणं येतात आणि 6 ते 7 दिवसानंतर ती लक्षणं हळूहळू कमी होतात. त्याच्यामध्ये बरीचशी अशी मंडळी आपल्याला दिसून येतील की ते लक्षणं घेऊन बसतात आणि आपोआपच बरे होतात. परंतु काही रुग्ण असे येतील की त्यांना सौम्य प्रकारचा फुफ्फुसाचा दाह होतो, म्हणजे निमोनिया होतो, ज्याच्यामध्ये ही थोडीशी लक्षणं तीव्र होतात आणि त्याच्यामध्ये खोकला, दम वगैरे असं सुरू होतो. पण त्याच्याही व्यतिरिक्त आणखी पुढे गेल्यानंतर तीव्र प्रकारचा निमोनिया किंवा फुफ्फुसाचा दाह होऊन असे रुग्ण अत्यंत त्यांना दमा लागतो, छातीत दुखतं आणि ते स्वस्थ बसू शकत नाही. अशा वेळेला ते धाव घेतात आणि मग ते हॉस्पिटलमध्ये भरती होतात. तर अशा रुग्णामध्ये आपण पुन्हा ह्या करोनाचा संशय घेतला पाहिजे. पण त्याच्याही पेक्षा वर्स्ट म्हणजे जर समजा हे करोनाचे विषाणू असेच पांगत राहिले तर ARDS म्हणजे अति तीव्र प्रकारचा निमोनिया होतो, ज्याच्यामध्ये केवळ ऑक्सिजनचा सुद्धा उपयोग होत नाही. तर अशा रुग्णांना मग आर्टिफिशियल रेस्पिरेशन किंवा कृत्रिम
व्हेंटिलेशन आपण म्हणतो ते द्यावं लागतं. आता आपण हे एक एक्सरे बघितले असतील पूर्वीच्या स्लाइडमध्ये, तर त्याच्यामध्ये असून दिसला की आपल्याला दोन्ही साईडला डाग दिसत आहेत. तर अशाच प्रकारचे डाग वाढत जाऊन ते पूर्ण फुफ्फुसवर पसरतात. त्याला आम्ही एअरडेस म्हणतो. त्याच्यामध्ये फुफ्फुसामधला ऑक्सिजन कमी होतो, त्यामुळे रक्तामध्ये ऑक्सिजन राहत नाही आणि म्हणून आपल्याला बाहेरून मोठ्या प्रमाणावर त्यांना ऑक्सिजन द्यावा लागतो. आणि त्यांनीही समजा भागलं नाही तर मग असे पेशंट व्हेंटिलेटरवर किंवा कृत्रिम श्वास मशीनवर आपल्याला टाकावं लागतात. डॉक्टर, गेले काही दिवस काही रुग्ण आपल्याकडे येत असतील आणि त्यासंबंधी आपण विचारणार आहोत की याच्यासाठी चाचण्या कोणत्या असतात आणि त्या सर्व सरकारी रुग्णालयामध्ये उपलब्ध असतात का? अगदी बरोबर आहे. जी आता सांगलेली लक्षणं आहेत त्याच्यावरून आपण सस्पेक्ट करणार किंवा संशय घेणार की ह्यांना करोनाची बाधा झालेली आहे काय. मग पुढची चाचण्यामध्ये बरेचसे चाचण्या असतात. महत्त्वाची चाचणी म्हणजे आपण त्यांचं फुफ्फुसामधलं द्रव, जर आपण सिरियस पेशंट बघत असेल तर फुफ्फुसामधलं द्रव घेतलं जातं. जर समजा पेशंट आपल्याकडे चालत आला या लक्षणांनी तर मग आपण त्यांच्या घशातलं आणि नाकातलं द्रव घेतो आणि ते व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडिया, तर मी एक आपल्याला स्लाइड दाखवणार आहे ती व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडिया, ज्याच्यामध्ये एक काडी असते आणि मीडिया असतात. ते मीडियामध्ये टाकलं जातं, पण त्याच्यासाठी अतिशय दक्षता घ्यावं लागतात. शिवाय त्याच्यासाठी वेगवेगळ्या गाईडलाईन्स आहेत तयार केले आहेत. आता ही व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडिया आहे, त्याच्यामध्ये आपण बघता ही काडी आहे. ती काडी नाकात घातली जाते आणि नाकातनं द्रव घेतला जातो आणि शिवाय घशातनं द्रव घेतला जातो. आणि ही व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडिया हे बर्फामध्ये टाकून ट्रान्सपोर्ट केली जाते. मग त्याच्यामध्ये RT-PCR नावाचा एक तपास आहे ज्याच्यामध्ये हे आपल्याला व्हायरस आढळून येतं. पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी सुद्धा चाचण्या कराव्या लागतात. कधी समजा सुरुवातीला हे व्हायरस आपल्याला दिसला नाही परंतु लक्षणं आहेत आणि समजा एखादा रुग्ण अशाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आला असेल ज्याच्यामध्ये चाचणीद्वारे सिद्ध झालेलं आहे की त्याच्यामध्ये करोनाचे लक्षणं आणि शिवाय विषाणूसुद्धा मिळालेला आहे, तर अशा रुग्णाच्या पुढे जाऊन आपल्याला चाचण्या कराव्या लागणार. जरी समजा ते निगेटिव्ह आलं तर पुढे अँटीबॉडीज टेस्ट नावाच्या टेस्ट आहेत जे साधारणपणे 7 ते 8 दिवसानंतर त्या ॲपिअर व्हायला लागतात. तर ह्याच्यामध्ये साधारणपणे 90% लोकांच्या मध्ये डायग्नोसिस होते. पण त्याहीपेक्षा आणखी समजा 2 आठवडे गेले आणि समजा पेशंट त्यातली त्यात बरा असेल किंवा काही लक्षणं त्याला चालू असतील तर मग आपण ही पुन्हा अँटीबॉडी टेस्ट रिपीट करू शकतो आणि 100% लोकांमध्ये त्याचं निदान होऊ शकतं. आता ह्यामध्ये एक प्रश्न हा उद्भवतो की ही जी अँटीबॉडी टेस्ट आहे किंवा ह्या ज्या टेस्ट, ह्या चाचण्या ज्या तुम्ही सांगितल्या आहेत याला साधारणपणे किती वेळ लागतो? अँटीबॉडी टेस्ट ताबडतोब उपलब्ध होतात आणि RT-PCR सुद्धा नेक्स्ट डे आपल्याला त्याचा रिपोर्ट मिळतो. नेक्स्ट डे याच्यासाठी मी म्हणतोय की साधारणपणे आता लॅबवर किंवा प्रयोगशाळेवर बराचसा ताण आहे. वेगवेगळ्या ठिकाणून स्पेसिमन येत राहतात. हे जे नमुने आहेत ते काही कम्युनिटीमधून येत राहत आहेत, काही हॉस्पिटलमधून येऊ लागलेले आहेत, काही आयसोलेटेड पेशंटचे आपल्याला नमुने घ्यावे लागतात, काही आरोग्य कर्मचारी त्यांचे नमुने घ्यावे लागतात. कधी इतर हॉस्पिटलमध्ये हे रुग्ण जातो आणि मग तिथे जी संशयास्पद परिस्थिती निर्माण होते त्याच्यातनं मग आणखी चाचण्या कराव्या लागतात. त्यामुळे प्रयोगशाळेवर तो ताण पडतो. तर साधारणपणे दुसऱ्या दिवशी त्याचे रिपोर्ट तयार होतात. 12 तासामध्ये मला जो आपण सांगू शकतो की हे रिपोर्ट तयार होऊ शकतात. डॉक्टर आव्हाड, आपण म्हणालात की काही चाचण्यांबद्दल आता आपण सगळ्यांना माहिती दिलीत. या चाचण्या करताना संशयित रुग्ण जो आहे, गरज आहे की त्यांनी तिथेच असलं पाहिजे की ते रुग्ण चाचण्यांसाठी आपलं सॅम्पल देऊन परत जाऊ शकतात? नाही, चाचण्या करण्यासाठी आजपर्यंत आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर त्यांच्या चाचण्या ॲडमिट केल्यानंतरच केलेल्या आहेत. त्याचं कारण काय, हा जर रुग्ण इतर ठिकाणी फिरायला लागला तर मग तो रुग्ण इतर लोकांनाही आजार देईल. आणि एकाच ठिकाणी चाचणी करण्याचं महत्त्व म्हणजे काय की रिपोर्टसुद्धा त्याच ठिकाणी येतो आणि रुग्ण ज्यावेळेला तो चाचणी आपल्या हातात घेतो तर मग तो तिथूनच डिस्चार्ज केला जातो. जर समजा त्याला अधिक लक्षणं असतील, त्याला तीव्र निमोनिया असेल तर मग मात्र तो तिथे ॲडमिट होतो आणि त्याच्यावर उपचार केले जातात. साधारणपणे या चाचण्याची सेन्सिटिव्हिटी
म्हणजे 100पैकी किती लोकांच्या मध्ये ती पॉझिटिव्ह येईल. ती सेन्सिटिव्हिटी साधारणपणे 67% ते 75% असते RT-PCR. अच्छा. अँटीबॉडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर 1 आठवड्याच्या आत त्या अँटीबॉडीचं जे प्रमाण आहे ते साधारणपणे कमी असतं, 60% पर्यंत असतं. परंतु ज्यावेळेला 7 दिवस होतात त्यावेळेला मात्र अँटीबॉडी 90% लोकांच्या मध्ये आढळतात. आणि त्याच्यामध्ये IgM नावाची जी अँटीबॉडी असते त्याच्यातनं आपल्याला आत्ताच इन्फेक्शन झालं याच्याबद्दल माहिती मिळते. आणि IgG अँटीबॉडी असती जी आपण रक्तातनं चाचणी करतो त्याच्याबद्दल जास्त माहिती आपल्याला त्यांना क्रॉनिक इन्फेक्शन म्हणजे हे इन्फेक्शन 3 ते 4 आठवड्यापूर्वी झालंय याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते. त्याबद्दल बी वेगवेगळी त्याची सेन्सिटिव्हिटी आहे. IgG आणि IgM. जसं मी म्हटलं की IgM याची सेन्सिटिव्हिटी 100% पर्यंत जाऊ शकते, पण IgGची सेन्सिटिव्हिटी साधारणपणे 75 ते 80% असू शकते. कारण अनेकांना कदाचित असंही वाटत असेल की नेहमीप्रमाणे काही आपण जसं टेस्टला जातो पॅथॉलॉजिकल टेस्टसाठी तेव्हा आपण गेलो, आपलं सॅम्पल दिलं आणि मग आपण परत येऊ. तर पुन्हा एकदा सुरक्षिततेच्या दृष्टीने हे सांगणं आवश्यक आहे की हा विषाणू आणि ह्याचा संसर्ग हे खूप वेगळ्या गोष्टी आहेत आणि यासाठी एखादा रुग्ण जर संशयित रुग्ण खरोखरच रुग्ण निघाला तर तो पूर्णपणे बरा होईपर्यंत बाहेर पडू शकत नाही. आणि पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या जसं आपण सांगितलं 10% जास्त नाही आहे. पण तरीसुद्धा आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण या चाचण्यांसंबंधी बोलत असताना अजून एक प्रश्न नक्की मला विचारायचा वाटतो आणि तो म्हणजे या चाचण्या सर्व ठिकाणी उपलब्ध आहेत का की या केवळ सरकारी रुग्णालयातच उपलब्ध आहेत? पूर्वी ह्या सरकारी रुग्णालयामध्ये उपलब्ध होत्या, जशा कस्तुरबामध्ये होते. परंतु आता जवळजवळ सगळ्याच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये ह्या चाचण्या उपलब्ध केलेल्या आहे महाराष्ट्र सरकारने आणि इवन आपल्या केंद्र सरकारने. आणि ह्याच्याहीपेक्षा त्याची कॅपॅसिटी ही वाढवली जाईल. साधारणपणे इथून पुढे साधारणपणे इवन 1 लाख लोकांची चाचणी होण्या एवढी कॅपॅसिटी वाढवण्यात येईल. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि जे आपले मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर म्हणतो आपण, तर हे कुटुंब कल्याण जे मंत्रालय आहे त्याच्यातनं आपल्याला हे वारंवार माहिती मिळत असते. आणि आता कॅपॅसिटी बिल्डिंग हे एक प्रयोजन चाललेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे ह्या चाचण्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. आणि आता इवन कम्युनिटीमध्ये म्हणजे आपण घराघरामध्ये जाऊन लोकांची लक्षणं पाहतोय आपण आणि गरज पडली की मग त्याच्यामध्ये आपण पुन्हा ही RT-PCR नावाची टेस्ट करतो आहे. तर मग चाचण्या ह्या उपलब्ध आहेत. सुरुवातीला स्टँडर्डायझेशन होताना थोडासा वेळ लागला, परंतु बऱ्याच मेडिकल कॉलेजमध्ये आता ह्या चाचण्या उपलब्ध आहे. एवढंच नाही तर काही खाजगी लॅब आहेत, प्रयोगशाळा आहे, त्यांनाही आपण सामावून घेतलेले आहेत आणि त्या सुद्धा आता चाचण्या काढतायत. बरोबर. ह्या सगळ्या चाचण्या होत असताना जेव्हा रुग्णाला लक्षात येतं की ते कोरोना बाधित आहेत त्यावेळेला त्यांची रिॲक्शन कशी असते? बऱ्याच वेळा आपण बघतो की रुग्ण ह्याला माहीत असतं की आपण जर समजा सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो तर आपली चाचणी करण्यासाठी आपल्याला भरती करतील. त्यामुळं थोडासा रुग्ण तसा नाराजच असतो किंवा दचकलेला असतो. परंतु ह्या चाचण्या होत असताना आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो, म्हणजे ह्या आजाराबद्दल माहिती देतो आणि त्यांची पूर्ण माहिती दिली की बघा तुमच्या इतर नातेवाईकांना होईल, मित्रांना होईल आणि मग त्यांच्याही चाचण्या कराव्या लागेल किंवा तुम्हाला सगळ्यांना क्वारंटाईन केलं जाईल किंवा आयसोलेट केलं जाईल. तर हे शब्द वापरल्यानंतर मग ते कन्व्हिन्स होतात आणि आपल्या चाचण्या करून घेतात. आता काही रुग्णांच्या बाबतीत काय की मी म्हटल्याप्रमाणे तीव्र निमोनिया वगैरे झाला तर त्या लोकांना केवळ याच चाचण्या नाही परंतु इतर रक्ताच्या चाचण्या बी कराव्या लागतात, ज्याच्यामध्ये तुमचं हिमोग्लोबिन आलं, कंप्लीट ब्लड काउंट आलं, त्याच्यानंतर तुमच्या फुफ्फुसाच्या चाचण्या जे CT स्कॅन सुद्धा कधी कधी करावं लागतं. कारण CT स्कॅनमध्ये काही जे फीचर्स असतात किंवा नेमके डाग कसे असतात, कुठे असतात, त्याच्याप्रमाणे सुद्धा आपल्याला निष्कर्ष काढता येतो की ह्यांना कोविड-19ची बिमारी आहे किंवा आजार आहे. तर अशा चाचण्या आणि शिवाय कधी कधी हे रुग्ण सेप्सिस म्हणतो आपण. सेप्सिस म्हणजे काय होतं की हे जे जंतू आहे पूर्ण रक्तामध्ये जातात
आणि पूर्ण शरीरावर पसरतात, त्याला आपण सेप्सिस म्हणतो. ते ज्यावेळेला सेप्सिसमध्ये जातात तर काही कालांतराने मग ते सेप्टिक शॉक, ज्याच्यामध्ये हृदयावर परिणाम होतो, त्याच्यानंतर मेंदूवर परिणाम होतो, माणसाला त्याला कळत नाही की मी काय बोलतोय, मी काय करतोय. तर अशासाठी सुद्धा आपल्याला अनेक चाचण्या कराव्या लागतात. त्याच्यामध्ये ब्लड कल्चर आलं किंवा तुमचं लिव्हर फंक्शन टेस्ट आलं, किडनी फंक्शन टेस्ट आल्या, CRP नावाचा एक इन्फ्लमेशन म्हणजे सूज बघण्यासाठी आपण वापरतो. अशा अनेक चाचण्या आहेत. जसं आता आपण या वेळेला बघितलं की सिटी स्कॅनमध्ये दोन्ही साईडला खालच्या बाजूला आपण डाग बघतोय. तर असे कधी कधी ग्राउंड ग्लासिंग म्हणतो आपण, म्हणजे काचेसारखा दिसणारा फुफ्फुसाचा भाग असा दिसतो. तर हे टिपिकल फीचर्स आहेत कोविड-19चे, जे आपल्याला काही रुग्णामध्ये मिळतात. आणि जर समजा आपल्याला त्याची चाचणी निगेटिव्ह आली प्रथमतः डे 1ला किंवा डे 2ला, तर मग आपण त्याची ती चाचणी पुन्हा रिपीट करतो आणि 5व्या दिवसाला पाहतो की ही चाचणी पॉझिटिव्ह आहे की नाही. म्हणजे केवळ चाचणी पहिली निगेटिव्ह आली म्हणजे तो कोविडचा रुग्ण नाही, हे निदान करणं चुकीचं होऊन जाईल. बरोबर. आणि हे खूप महत्त्वाचं आहे लक्षात घेणं की केवळ पहिल्यांदा निगेटिव्ह चाचणी आल्यावर हे समजू नये की आपल्याला हा रोग नाही किंवा असण्याची शक्यता नाही म्हणून. आपण 2 शब्दांचा वापर केलात आता, क्वारंटाईन आणि आयसोलेशन. आणि बऱ्याच जणांना वाटतं की ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. तर याबद्दल थोडंसं सांगा. आता कसं आहे की क्वारंटाईन हा शब्द जो आहे तो, जे पूर्वी समजा उदाहरणार्थ काही लोक चायनाला जाऊन आले, काही लोक इटलीला जाऊन आले, काही लोक UKला जाऊन आले, ज्या राष्ट्रांच्या मध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे, भले त्यांना आजार असू अथवा नसू, त्यांना काही लक्षणं नंतर येऊ शकतात किंवा ते नंतर पॉझिटिव्ह चाचणीमध्ये येऊ शकतात. परंतु ह्या लोकांना जर आपण इतर लोकांच्या मध्ये मिसळवलं तर काय होईल की त्यांच्या श्वासाद्वारे हे व्हायरस इतरांच्या श्वासामध्ये जाऊन हे आजार करू शकतं. म्हणून आपण त्यांना क्वारंटाईन करतो. म्हणजे क्वारंटाईन असा एक व्यक्ती आहे जो इतर करोना पॉझिटिव्हच्या संपर्कात आलेला आहे. उदाहरणार्थ हॉस्पिटलमधले कर्मचारी आहेत जे करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत, काही नर्सेस असतील, डॉक्टर असतील, आणि त्यांनी समजा वैयक्तिक सुरक्षेची साधनं असतात, PPE म्हणतो आपण त्याला, ती व्यवस्थितपणे घातली नसतील किंवा त्यांना त्या क्षणी वाटलं नसेल की हा कोरोना पॉझिटिव्ह पेशंट असेल किंवा नाही, तर अशा वेळेला अशा डॉक्टरांना, नर्सेसना सुद्धा आपल्याला क्वारंटाईन करावं लागतं. त्याच्यामध्ये आता आपण पाहिलेलं आहे की परदेशातून आलेले नागरिक आपण वेगवेगळ्या हॉटेलमध्ये, हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला क्वारंटाईन केले होते. आता मात्र आयसोलेशनची वेळ आलेली आहे. क्वारंटाईन करण्याची जी वेळ आहे ती आता निघून गेलेली आहे, कारण आता आपल्याला पॉझिटिव्ह रुग्ण अधिक आढळायला लागलेत. तर अशा पेशंटना आपण ज्यावेळेला तो रुग्ण म्हणून येतो आपल्याकडे किंवा त्याची टेस्ट पॉझिटिव्ह होती त्याला आपण आयसोलेशन करतो. बरोबर. आयसोलेशन करतो म्हणजे त्याला आपण कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये, इन्स्टिट्यूशनमध्ये ठेवतो की जिथं पुन्हा त्याची टेस्ट केली जाते काही दिवसांनी, साधारणपणे 5 आणि 14व्या दिवशी. जर समजा निगेटिव्ह आली तर मग आपल्याला त्याला घरी सोडू शकतो की ज्यावेळेला तो नॉन इन्फेक्टिव्ह म्हणजे तो दुसऱ्याला संक्रमित करणार नाही, अशा वेळेला आपण त्याला घरी सोडतो. ओके. आता थोड्या वेळापूर्वी आपण PPEची एक स्लाइड बघितली स्क्रीनवर, आणि हे खास करून डॉक्टरांसाठी, परिचारिकांसाठी की जे हेल्थ केअरमध्ये आहेत ह्यांच्यासाठी आहे, तर त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. आता कसं आहे की आपण बघतो की सोशल डिस्टन्सिंग हा एक आपल्याला मुद्दा सांगितलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हात धुणे किंवा हातावर सॅनिटायझेशन वापरून ते निर्जंतुकरण करणे. त्याचप्रमाणे PPE, आता पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट किंवा स्वतःच्या सुरक्षेसाठी जे साधन वापरतो ते मोठ्या प्रमाणामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणजे जे आरोग्याशी निगडित संस्थेमध्ये कामाला आहेत, मग छोटं क्लिनिक असो किंवा मग ते नर्सिंग होम असो किंवा मोठं हॉस्पिटल असो, जे डायरेक्टली पेशंटशी काम करतात, त्यांच्याशी मिसळून काम करतात किंवा त्यांना तपासतात, त्यांचे नमुने घेतात, तर अशा लोकांच्यासाठी
जास्तीत जास्त उपकरणाची गरज पडते. तर त्याच्यामध्ये मग N95 मास्क आला, म्हणजे ज्याच्यामध्ये हे व्हायरस एंट्री करणार नाही. ह्या व्हायरसची साईज जर आपण बघितली तर 0.01 to 0.13 ही साईज आहे. म्हणजे ते व्हायरस सूक्ष्मरित्या आपल्या नाकात जाऊ शकते. ते का आपल्याला दिसणारी गोष्ट नाही. त्यामुळे त्याच्याशी युद्ध करताना आपल्याकडे कुठल्याही वस्तूची गरज नाही. तर अशी वस्तू पाहिजे की ते व्हायरस आपल्या श्वसनात जाणार नाही. मग त्याच्यामध्ये आपण समाजामध्ये लोकांना सांगतो की तुम्ही मास्क वापरा. आता बऱ्याच वेळा असं असतं की आर्थिक उपलब्धता नसेल तर आपण साधा रुमाल सुद्धा वापरू शकतो. तो रुमालच्या समजा 3 ते 4 घड्या केल्या तर हे व्हायरस साधारणपणे आपल्या नाकामध्ये किंवा श्वासामध्ये जाणार नाही. आणि याच्याबद्दल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकारने त्यांच्या वेबसाईटवर हा मास्क कसा तयार करावा, रुमालाचा कसा तो कानाला लावावा, नाकाला लावावा, तोंडाला लावावा, कानाला अडकवावा, याच्याबद्दल पूर्ण व्हिडिओ तयार केलेले आहेत. आणि त्याचा संदर्भ घेऊन आपण तसा वापर करू शकतो. परंतु हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेला आपण पेशंटच्या संपर्कात असतो, आपण अति जोखीम असलेले पेशंट किंवा अति जोखीम असलेला जो हॉस्पिटल एम्प्लॉई आहे त्याला त्याचा प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो. हेवी एक्सपोजर म्हणतो आपण त्याला. म्हणजे हे जे विषाणू आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्या नाकामध्ये जाऊ शकतं. म्हणून पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट जसं N95 मास्क हा आवश्यक आहे, एकदम अत्यावश्यक आहे. त्याच्यामध्ये बी आपल्याला सरकारी काही गाईडलाईन्स आहेत, मार्गदर्शक तत्व आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे मार्गदर्शक तत्व आहेत की कुणी काय घालावं. उदाहरणार्थ आता हॉस्पिटलमध्ये जर समजा आपण फिवर किंवा श्वसनाच्या उपडीमध्ये बसत असू तर त्याच्यातनं जे द्रव्य म्हणजे ड्रॉपलेट पार्टिकल म्हणतो आपण त्याला, ते हवेमध्ये येतात. तर ते टाळण्यासाठी आपल्याला N95 मास्क, त्याच्याबरोबरच हँड ग्लोव्ज, कारण आपले हात टेबलावर, खुर्च्यावर, त्याच्यानंतर पेनावर असतात, त्याच्यातनं सुद्धा आपल्याकडे व्हायरस येऊ शकतं. आणि नंतर मग ज्यावेळेला आपण तो हात लावू नाकाला, तोंडाला, तर मग ते श्वसनात जाऊ शकतं. त्याशिवाय आपल्याला कॅप घालावी लागणार डोक्यामध्ये, त्याच्यानंतर गॉगल घालावं लागणार डोळ्यावर, सो दॅट म्हणजे साधारणपणे की हे व्हायरस आपल्या डोळ्यामध्ये जाणार नाही ड्रॉपलेटमधून. आणि पूर्ण गाऊन, स्क्रब म्हणतो आपण त्याला, जसं ऑपरेशन थिएटरमध्ये घालतात, पण त्याच्यावर सुद्धा पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट गाऊनच्या स्वरूपात आलं पाहिजे. तर मग मात्र त्याचा ॲक्च्युली आपण संक्रमण किंवा इन्फेक्शन टाळू शकतो. तर हे PPE फार महत्त्वाचे आहे हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये, हॉस्पिटलमध्ये किंवा क्लिनिकमध्ये याचा वापर करणं फार गरजेचं आहे. आणि हे जर PPE नसतील तर मग बऱ्याचशा डॉक्टरांना, नर्सेसना आणि कर्मचाऱ्यांना त्याचा संक्रमण होऊन त्यांना सुद्धा COVID-19 हे इन्फेक्शन होऊ शकतं. कारण एक्सपोज होणारे ते पहिली फळी असते, डॉक्टर्स, नर्सेस या परिचारिका हॉस्पिटलमध्ये, क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या. आणि त्यामुळे त्यांना किती वाटलं असेल की रोग्याला आपली गरज आहे, पण सर्वप्रथम त्यांनी हे PPE वापरूनच मग रोग्याशी त्यांनी त्यांचं आपलं काम चालू ठेवावं. डॉक्टर, आपण थोड्या वेळापूर्वी मास्कबद्दल बोलत होतो आणि PPE बद्दलही आपलं बोलणं झालं की हे डॉक्टरांसाठी किंवा हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये जी लोक आहेत त्यांच्यासाठी किती महत्त्वाचं आहे. सामान्य लोक जे मास्क वापरतात, काही लोकांमध्ये मी बघितलंय की जे मास्क डॉक्टरांनी वापरले पाहिजे किंवा हेल्थ केअर वर्कर्सने वापरले पाहिजेत ते सामान्य लोक वापरत आहेत आणि त्याचा तुटवडाही होऊ शकत असेल, पण त्यांनी हे वापरणं इतकं गरजेचं आहे का? आता सामान्य माणसांच्या बद्दल बोलायचं झालं तर ते भयभीत झाल्यामुळे ते क्वालिटी मास्क, त्यांना असं वाटतं की आम्हाला याची भयंकर गरज आहे, बरोबर, याचा वापर करतायत, पण त्याची बिलकुल गरज नाही. कारण त्याच्यामध्ये आपल्याला आता आपण सोशल डिस्टन्सिंग नावाचा जो प्रकार आहे त्याच्यामुळे साधारणपणे 1 मीटरच्या अंतरावरच आपल्याला थांबायचं आहे. आणि हे थांबायचं कारण तुम्हाला मी सांगतो की आपण जर समजा 5 मिनिटे ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला ते 1 वेळा खोकला करण्यासारखं आहे. हो. आणि 1 वेळा खोकला केलं की साधारणपणे इतक्या मिलियन्स व्हायरसेस बाहेर निघतात, लक्षावधी बाहेर निघतात आणि मग ते प्रादुर्भाव करू शकतात. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग हे फार महत्त्वाचं आहे. 1 मीटरच्या वर अंतर राखणं फार गरजेचं आहे.
कमीत कमी बोलणं किंवा गरजेपुरता बोलणं हे आवश्यक आहे. एकमेकात मिसळून बोलणं चुकीचं होऊन जाईल, त्याच्यानं हे संक्रमण अतिप्रमाणात वाढेल आणि मग त्याच्यावर नियंत्रण करणं अवघड होईल. मग त्याचबरोबर आपण जर मास्क लावला आणि आपण बोललो तर साध्या मास्कमधून, ज्याला आपण डबल लेअर मास्क म्हणतो किंवा ट्रिपल लेअर मास्क सर्जिकल असतो, कळलं, तो वापरला तरी चालेल जास्तीत जास्त. परंतु कापडाचा मास्क जरी वापरला आपण, समजा एखाद्या आपण टेलरकडे जाऊन शिवला तो आणि आपण 8-10 मास्क असे घेतले आणि प्रत्येक दिवशी तो धुतला आणि नेक्स्ट डेला वापरला इस्त्री करून, तरी तो चालेल. फक्त त्याच्यामध्ये जे लेयर्स आहेत, पदर आहेत, ते साधारणपणे 3 ते 4 असावे, जेणेकरून हे विषाणू आपल्या नाकामध्ये जाणार नाहीत. तर ज्या हॉस्पिटलमध्ये वापरतो आपण मास्क, मग ते ट्रिपल लेअर वगैरे, त्याची आवश्यकता नाही आहे. साधे मास्क आपण वापरले तर त्यांनी सुद्धा प्रादुर्भाव टळेल. आता हेल्थ इंडस्ट्रीच्या बाबतीत सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे जिथं हेवी एक्सपोजर, म्हणजे जिथं जास्त विषाणू हवेत उडतात, उदाहरणार्थ आता मी श्वसन विकार तज्ज्ञ आहे, तर आम्हाला ब्रॉन्कोस्कोपी करावी लागते. तर ब्रॉन्कोस्कोपी करताना काय होतं की एक रूम असते आणि त्या रूममध्ये कधी निगेटिव्ह सक्शन नसतं, पण एअर एक्सचेंजेस असतात. म्हणजे उडालेली जी द्रव्य आहे ते बाहेर काढण्याचे एअर एक्सचेंजेस असतात, परंतु हे इतक्या जरी बाहेर निघत नाही. प्रथम ते आपल्या नाका आणि श्वासामध्ये जातात. तर अशा वेळेला त्याला आम्ही हेवी एक्सपोजर म्हणतो. कारण पेशंट खोकला करत असतो, जरी आपण त्याला काही औषधे दिलेली असतात, तरी पण ती नळी ज्यावेळेला आत जाते, ब्रॉन्कोस्कोपी आपण निदानासाठी आणि उपचारासाठी वापरतो. कसलेही निदान असो, म्हणजे उदाहरणार्थ इव्हन आपल्याला कोविड पेशंटमध्ये सुद्धा कधी ब्रॉन्कोस्कोपीची गरज पडली तर करावी लागेल. कारण कोविडचे समजा आणखी उपनिदानं असतील मनामध्ये, तर हे सुद्धा करावं लागेल. आणि त्यावेळेला मग हे जे ड्रॉपलेट म्हणतो आपण, कण जे बाहेर पडतात, द्रव्य बाहेर पडतात, ते अति प्रमाणात होतात. दुसरी गोष्ट, कधी कधी पेशंट रुग्ण गंभीर परिस्थितीत येतो, त्याला त्याचं श्वसन नसतं किंवा हार्ट बीट नसेल, तर त्याला रिससिटेशन करतो आपण. म्हणजे आपण त्याचा हार्ट पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न करतो, श्वसन चालू करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला सुद्धा हे विषाणू मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. मग अशा लोकांना ते पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट आणि मास्क वापरणं, शिवाय आपल्याला गाऊन घालणं, जे PPE म्हणतो आपण, जे एका चित्रामध्ये मी दाखवलेले स्लाइडमध्ये, ते पूर्णपणे घालणं आवश्यक आहे. किंवा कधी कधी आम्ही काही रुग्ण व्हेंटिलेटरवर, कृत्रिम श्वासाच्या मशीवर टाकतो, तर त्यावेळेला ती जी ट्यूब आत जाते त्याच्यातनं सुद्धा ज्यावेळेला सक्शन करतो आपण कप काढण्यासाठी, कारण कप जास्त प्रमाणात असेल तर सक्शन वारंवार करावं लागतं. तर अशा वेळेला रुग्णाशी संबंधित नर्सेस असतील, जे त्यांना RT फिडिंग म्हणजे नाकातल्या नळीतनं त्यांना अन्न देतात, किंवा डॉक्टर असतील सक्शन करतात, किंवा आमचे वॉर्ड बॉय असतील, कर्मचारी असतील, जे पेशंटला उलटपलट करतात, वेगवेगळ्या पोझिशन देतात, तर अशा वेळेला आम्हाला ही पर्सनल इक्विपमेंट लागतात. अदरवाईज ह्या ज्या पर्सनल इक्विपमेंटची गरज, इतर सामान्य माणसाला बिलकुल गरज नाही त्याची. पण सामान्य माणसाने जसं आपण म्हणालात तसं मास्कचा वापर जरूर करावा, पण सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं फार महत्वाचं आहे. कारण काही लोकांना वाटतं की आपण आपल्या सोसायटीमध्ये आहोत, एकमेकांशी नक्की बोलू शकतो, घराबाहेर पडू नका, पण आपापसात बोलायला काही हरकत नाही. तर तिथे सुद्धा सावधगिरी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. हे सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे आणि याचा विचारही केला पाहिजे नक्कीच. फुफ्फुसांबद्दल आपण बोललोत आणि आपण खास त्याबद्दलच जास्त बोलणार आहोत की कोरोनाचा फुफ्फुसांवर होणारा हा जो परिणाम आहे तो इतर काही आजारांपेक्षा वेगळा आहे का? हो, आता कसं आहे की पूर्वी आपण व्हायरल इन्फेक्शन बघायचो, जसं आपण स्वाईन फ्लू म्हणायचो पूर्वी. स्वाईन फ्लूचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता. पण कोरोनाच्या बाबतीत जो फुफ्फुसाचं इन्फेक्शन होतं त्याच्यामुळे फुफ्फुसं सुजली जातात. सुजन आल्यामुळे काय होतं की अल्व्हेओलाई नावाचे जे स्ट्रक्चर असतं, ज्याच्यामध्ये आपली हवा जमा होती आणि तिथून ती हवा आपल्या रक्तवाहिनीमध्ये जाती फुफ्फुसातल्या, त्या अल्व्हेओलायमध्ये ज्यावेळेला स्वेलिंग किंवा सूज येते, त्यावेळेला तो ऑक्सिजन जो ट्रान्सफर होणारा रक्तामध्ये तो होत नाही आणि मग ऑक्सिजनची डिफिशियन्सी होते, ऑक्सिजनची पातळी कमी होते.
फुफ्फुसामध्ये ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे साहजिकच रक्तामध्ये सुद्धा तो ऑक्सिजन अतिप्रमाणात कमी होतो आणि अतिप्रमाणात कमी झालेल्या ऑक्सिजनमुळे पेशंटला अति प्रमाणामध्ये श्वास घ्यावा लागतो. साधारण जास्त प्रमाणामध्ये श्वास घेतल्यामुळे ते हळूहळू थकून जातात आणि मग ते श्वसन बंद होण्याची सुद्धा प्रक्रिया होऊ शकते. त्याचं कारण म्हणजे फुफ्फुस हे जाड झालेले असतात त्या पाण्यामुळे. पाणी जमा होतं त्यामुळे त्याचं कंप्लायन्स म्हणजे फुफ्फुस प्रसरण पावतात आणि आकुंचन पावतात नॉर्मली. तर त्या प्रक्रियेमध्ये बाधा येऊन हे फुफ्फुस स्टिफ होतात म्हणजे एकदम जाड होतात आणि त्याचं प्रसरण आणि आकुंचन पावणं कमी झाल्यामुळे ऑक्सिजन अति प्रमाणात कमी होतो. परिणामी अशा पेशंटला आपल्याला बाहेरून ऑक्सिजन द्यावा लागतो. केवळ एवढंच नाही, ते जेव्हा अति तीव्र किंवा तीव्र निमोनियामध्ये जातात ज्याला ARDS म्हणतो, ज्याच्यामध्ये इव्हन मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन दिला 10-15 लिटर किंवा 60%, तरी पण त्याचं श्वसन जागेवर येत नाही, ऑक्सिजनेशन जागेवर येत नाही, तर मग आपल्याला त्याला घशामध्ये नळी टाकून मग कृत्रिम श्वसन प्रक्रियेवर ठेवावं लागतं, ज्याला व्हेंटिलेटर म्हणतो आपण. आता हे व्हेंटिलेटर देणं म्हणजे एकदम गंभीर बाब झाली, परंतु याच्यातनं सुद्धा रुग्ण बाहेर निघू शकतो आपण जर त्याची समजा ट्रीटमेंट बरोबर केली. पण किती लोकांना व्हेंटिलेटर लागतं? अगदी आपल्याला सांगतो मी, असे एक्स्ट्रीमली क्रिटिकल होणारे पेशंट 5% आहेत. तर जसं मागं आपल्याला बोललो की 100पैकी 80 लोक हे व्यवस्थित बरे होतात काही उपचार न घेता सुद्धा. कोविड-19चे काही उपचार न घेता सुद्धा चांगले होतात, जे आपल्या लक्षणाची काळजी करत नाहीत, डॉक्टरकडे जात नाही. तर त्याच्यामध्ये जवळजवळ 80% लोक चांगले होतात. परंतु 15 ते 20% लोक हे जरा मध्यम ते तीव्र झटक्यामध्ये जाऊ शकतात श्वसनाच्या, आणि त्याच्यापैकी पुन्हा 5% लोक, 100तले 5% अति गंभीर होतात, ज्याला क्रिटिकल म्हणतो, आणि अशा रुग्णामध्ये आपल्याला व्हेंटिलेटरची गरज पडते. म्हणजे उदाहरणार्थ साधारणपणे जर 1500-1000 आपण लोक घेतली तर त्याच्यामध्ये साधारणपणे 200 लोक थोडेसे मॉडरेटली गंभीर होतील किंवा मध्यम प्रकारचे गंभीर आजार होतील आणि साधारणपणे 50 लोक अति गंभीर होतील, ज्याच्यामध्ये व्हेंटिलेटर शिवाय पर्याय नसेल. मग व्हेंटिलेटर सुरू केल्यानंतर ऑफकोर्स त्याचे जसे सुपरिणाम आहेत तसे गैरपरिणाम सुद्धा असतात. लोक म्हणतात की व्हेंटिलेटर नाही मिळाला मग आमचा रुग्ण कसा काय जगणार. परंतु व्हेंटिलेटर मिळून सुद्धा जर समजा त्या रुग्ण सेप्सिसमध्ये गेला, ज्याच्यामध्ये जंतू पूर्ण शरीरामध्ये पसरतात, किंवा सेप्टिक शॉकमध्ये गेला, म्हणजे हे जंतू केवळ रक्तामध्ये संक्रमण न करता त्यांचे जे काही केमिकल्स आहेत, रसायनं आहेत, ते सोडतात रक्तामध्ये, ज्याच्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या काम करायचं थांबतात आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर कमी होतो, त्याचा हृदयावर परिणाम होतो, हृदय वीक होतं, मेंदूवर परिणाम होतो, त्याला आम्ही सेप्टिक शॉक म्हणतो. तर अशा सेप्टिक शॉकची मॉर्टॅलिटी म्हणजे दगावणं जवळजवळ 80 ते 90% असतं. मग त्याच्यासाठी जे काय उपचार पद्धती आहे, जसं की त्यांना फ्लूइड देणं, त्यांना वेगवेगळ्या पोझिशन देणं, प्रोन पोझिशन म्हणजे उपडं टाकणं, आणि मग त्यांना व्हेंटिलेशन देणं, या सगळ्या बाबी आम्ही करतच असतो. पण त्याशिवाय समजा कधीकधी याच्यामध्ये रुग्ण बाहेर निघेलच याची आपण काही खात्री देऊ शकत नाही. बरोबर आहे. आणि म्हणूनच सुरक्षित राहणं आणि समजूतदारपणा दाखवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. डॉक्टर, हायड्रॉक्सीक्लोरोक्विन ज्याबद्दल आता आपण नुकतंच बघितलं स्क्रीनवर सुद्धा, हे औषध आणि ह्याच्याबद्दल सांगा, कारण बऱ्याच लोकांना असं वाटतंय की रोगावर उपचार मिळाला, तर ते तसं खरं आहे का आणि बरोबर आहे का? हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे औषध ॲक्च्युली आपल्या देशामध्ये बऱ्याच सेंच्युरीपासून उपलब्ध आहे, आणि हे औषध आपण साधारणपणे मलेरियामध्ये वापरतोय. त्याच्यानंतर काही कोलॅजन व्हॅस्क्युलर नावाचे आजार आहेत, जसं रुमाटॉइड आर्थरायटिस म्हणजे संधिवात, याच्यामध्ये आपण वापरतोय. परंतु हे औषध साधारणपणे रोगप्रतिबंधक म्हणून हेल्थ केअर वर्करमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये काम करतंय असं दिसून आलेलं आहे.
आता हायड्रॉक्सिक्लोरोक्विन कुणी घ्यायचं कुणी नाही घ्यायचं हा प्रश्न आहे. तर सगळ्यांनी हायड्रॉक्सिक्लोरोक्विन घेण्याची गरज नाही. जे आरोग्य संस्थेशी निगडीत काम करतात, म्हणजे उदाहरणार्थ डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, किंवा तुमचे इतर कर्मचारी आहेत, टेक्निशियन्स आहेत, जे दिवसोंदिवस रुग्णाच्या संपर्कात येणार आहेत किंवा आलेले आहेत, अशा लोकांनी प्रतिबंधक उपाय म्हणून हायड्रॉक्सिक्लोरोक्विन घेण्यात अर्थ आहे. अन्यथा इतर लोकांनी त्याचं सेवन न करणं योग्य आहे, कारण हायड्रॉक्सिक्लोरोक्विन जसं फायद्याचं आहे. आता ह्याच्याबद्दल ICMR आणखी स्टडी करत आहे. हे इस्टॅब्लिश झालं नाही की हे रामबाण उपाय आहे असं. बरोबर. त्यामुळे हे जे औषध आहे ते रामबाण उपाय नाही आहे, परंतु त्यातली त्यात हे विषाणूला वाढू देत नाही असं लक्षात आलेलं आहे. म्हणजे विषाणूला ते पूर्ण शरीरातनं बाहेर काढत असं नाही, परंतु वाढू देत नाही. रेप्लिकेशन म्हणतो ते, व्हायरस जे आहे ते रेप्लिकेट होत नाही असं दिसून आलेलं आहे. किंवा त्याच्यामुळे जे इन्फ्लमेशन सूज येते ती कमी प्रमाणामध्ये येते. तर अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे सूज कमी करण्याचं औषध अशा रीतीने ह्या रोगामध्ये ते वापरलं जाऊ शकतं. परंतु काही स्टडीज काही अशा आहेत की ज्याच्यामध्ये पेशंट ज्याला तीव्र आजारामध्ये गेला तर त्याचा पूर्णपणे फायदा झालेला नाही. त्यामुळं ज्या वेळेला हा रुग्ण कोविड पॉझिटिव्ह असेल आणि त्याला औषधं देताना हायड्रॉक्सिक्लोरोक्विन ही एक औषध देता येतं, जर डॉक्टरला योग्य वाटत असेल तर. त्याच्यामध्ये बी वर्गीकरण होणार. हा सौम्य प्रकारचा कोविड आहे का, की हा मध्यम प्रकारचा कोविड आहे, किंवा कोविडचा निमोनिया झालेला आहे का. मग त्याच्यामध्ये केवळ हायड्रॉक्सिक्लोरोक्विन फायद्याचं होणार नाही. त्याच्याबरोबर अझिथ्रोमायसिन द्यावे लागणार, किंवा तुम्हाला ते अँटीव्हायरल इतर जे ड्रग्ज आहेत जसं रॅमसिविन किंवा तुमचं लोपिनावीर, रायटोनावीर अशी काही औषधं आहेत ते कॉम्बिनेशनमध्ये द्यावं लागेल. ते आजाराच्या पातळीवर अवलंबून आहे. जसं मी म्हटलं तुम्हाला की सौम्य आजार आहे, समजा रुग्ण जवळजवळ बरा होण्याच्या मार्गात आहे, तर त्याला ऍक्च्युअली हायड्रॉक्सिक्लोरोक्विन देण्याची गरज नाही आहे. तो तुमच्याकडे 6व्या-7व्या दिवस आल्याने सांगतो की आता जरा बरा आहे मी, तर इवन त्याची समजा टेस्ट पॉझिटिव्ह आली तर लगेच तुम्ही त्याला हायड्रॉक्सिक्लोरोक्विन देण्याची गरज नाही. पण त्याच रुग्णाला जर समजा कोमॉर्बिडिटीज म्हणजे इतर काही आजार असतील, जसं तुमचा डायबिटीज मलायटस आहे, मधुमेह, किंवा उच्च रक्तदाब, हृदयाचे प्रकार, किंवा तुमचं दम्याची विकार, COPDचे विकार, किडनीचे आजार, बरोबर, मूत्रपिंडाचे आजार, किंवा फुफ्फुसाचे आजार, आणि त्याशिवाय इतर आजार जसे यकृताचे आजार, तर अशा रुग्णांना मात्र आपल्याला ते औषध द्यावं लागेल. आणि गरज पडली तर इतर औषधाशी कॉम्बिनेशनमध्ये म्हणजे इतर औषधं सुद्धा त्यांना द्यावी लागणार. त्याच्याबरोबर आणखी महत्त्वाचा मुद्दा एक येतो की ज्या वेळेला आपलं डायबिटीज वाढतो किंवा रक्तातली साखर वाढते त्यावेळेला हे इन्फेक्शन जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे डायबिटीज जर कंट्रोलमध्ये नसेल, आपण त्याला SCQ देत असाल किंवा हायड्रॉक्सिक्लोरोक्विन देत असाल तर ते जास्त फायदेशीर ठरणार नाही. त्यामुळे डायबिटीजचा सुद्धा कंट्रोल करणं किंवा नियंत्रणात आणणं, त्याची शुगर नियंत्रणात आणणं, किंवा त्याची रक्तातली जी साखर आहे त्याचं प्रमाण कमी करणं डॉक्टरच्या ऑफकोर्स सल्ल्यानुसार हे करणं फार महत्त्वाचं आहे. तर हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचा रोल साधारणपणे हेल्थ केअर वर्कर किंवा आरोग्य खात्यातील जे कर्मचारी आहे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आता साधारणपणे आम्ही आमच्या सायन हॉस्पिटलमध्ये बऱ्याच लोकांना हायड्रॉक्सिक्लोरोक्विनची वाटणी केलेली आहे. परंतु त्याच्यासाठी डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन फार महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, जर समजा त्याला इतर काही आजार असेल, डायबिटीज आणि हार्टचे काही, तर त्याचे साईड इफेक्ट आपल्या डायरेक्टली हृदयावर सुद्धा आहे. त्यामुळे हृदयविकाराचे पेशंट किंवा ब्लड प्रेशर असलेले जे रुग्ण आहेत, अति उच्च रक्तदाब, तर त्यांना फार सांभाळून घेण्याची गरज आहे. त्यामुळे हायड्रॉक्सिक्लोरोक्विन मला कोविड-19 नाही व्हावा म्हणून ताबडतोब सेवन केलं तर त्याचा फायदा होईल असं म्हणणं चुकीचं होऊन जाईल. आणि त्याच्यासाठी डॉक्टरचा सल्ला आणि प्रिस्क्रिप्शन या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे. अन्यथा
त्याचे जे गंभीर परिणाम आहेत किंवा साईड इफेक्ट आहेत ते जास्त प्रमाणात आले तर त्याचे गैरपणामुळे पेशंटला त्याचा त्रास होऊ शकतो. मला अजून एक सांगा की आता फुफ्फुसांबद्दलही आपण बनवतो आणि ते तुमचं स्पेशलायझेशनही आहे, तर एरवी पण कोविड-19 असो की अदरवाईज पण, कारण आपल्या शहरामध्ये म्हणा पोल्युशन इतकं वाढतं आहे, प्रदूषण इतकं आहे आणि अनेकांना श्वासाचे रोग आहेत, तर फुफ्फुसांची क्षमता अधिक वाढावी, स्वस्थ राहावं, ते ह्यासाठी काय केलं पाहिजे? फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी किंवा फुफ्फुस चांगले राहण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे जे आपला नित्यक्रम जो आपण आपल्या शाळेत असताना शिकतो, जसं सकाळी लवकर उठावे, सूर्याची किरणं आपल्या अंगावर पडली पाहिजेत, लवकर जी किरणं येतात, सूर्योदय झाला की जी किरणं असतात ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी असतं, ते व्हिटॅमिन डी आपल्याला कुठल्याही संसर्गापासून वाचवू शकतं. हा एक पहिला भाग झाला. दुसरा भाग झाला म्हणजे समतोल आहार घेणे. समतोल आहार अगदी आपल्या 5वी किंवा 6वी पासून त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे समतोल आहार, परंतु आपल्याला असं वाटतं की केवळ वाचण्यापुरतं आहे. ते ऍक्च्युली आपल्या आयुष्यामध्ये त्याचा म्हणजे समावेश करण्यासाठी आहे. जास्तीत जास्त प्रोटीन युक्त किंवा प्रथिने युक्त खाद्य खाल्लं पाहिजे. उदाहरणार्थ डाळी आहेत किंवा समजा अंड्याचे प्रकार आहेत किंवा काही नॉनव्हेज खाणारे लोक आहेत त्यांनी ते खावं. परंतु व्हेज खाणाऱ्या लोकांना सुद्धा आपल्याला चणा, डाळी, बेसन पीठ याच्यातनं सुद्धा प्रथिने मिळतात. त्यामुळे ह्याचं सेवन अधिक करावं. उसळी जास्त प्रमाणामध्ये खाव्यात. तर हे सेवन जर आपण केलं आणि दररोज चालायला जावे, काही लोकांनी व्यायाम करावा ज्यांना शक्य आहे ते. 60 वर्षाच्या वर लोक असतील त्यांनी वॉकिंग केलं तरी चालेल, सौम्य प्रकारचे व्यायाम केले तरी चालेल. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या दिवसामध्ये अति प्रमाणामध्ये पाणी पिणं, सारखं पाणी पिणं. आणि त्यातली त्यात आता जर समजा कुणाला सारखं तहान लागत असेल, घसा कोरडा पडत असेल, तर त्यांनी अगदी साधारणपणे 2-2, 3-3 तासांनी साधारण सौम्य गरम असलेले पाणी पिलं तर अतिउत्तम. कारण असं म्हणतात की हे व्हायरस जे आहे ते जास्त उष्ण याच्यामध्ये टिकत नाही. तर त्यामुळे हे गरजेचं आहे. आणि आणखी शेवटचा पॉइंट हे सांगायचं आहे की आपल्याला झोप 6 ते 7 तास मिळालीच पाहिजे. कारण झोप जर नाही मिळाली तर आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारची रसायनं तयार होतात जे आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती कमी करतात. त्यामुळे ह्या 5-6 गोष्टीकडे लक्ष दिलं आपण तर आपले फुफ्फुस नॉर्मल राहू शकतील. दर्शको, असं म्हणतात की श्वास जाणून घ्या, जगणं संपेल. जगणं समजण्यासाठी स्वतःचा श्वास आपण आणि आपलं स्वास्थ्य मानलं पाहिजे. मंगेश पाडगावकरांनी म्हटलंय ना की सांगा कसं जगायचं, कणहत कणहत की गाणं म्हणत, हे तुम्हीच ठरवा. आजच्या कार्यक्रमात आपण ही माहिती दिलीत, एवढी सगळी कोरोनाविषयीची आणि कोविड-19 विषयीची. डॉक्टर नीलकंठ आव्हाड, खरंच सह्याद्री वाहिनीतर्फे आपले खूप खूप आभार.